गजा, तेरे गाव में एकदम हरियाली कोल्हापूरची हिरवी मिरची जाम फेमस. अरे मुतुआ, लाल टमाटर भी बहुत फेमस है. ए रताळ्या, कोल्हापूरची चप्पल भी फेमस आहे. दू केक याला पाहिजे. तुमचं काय मामा? एक हाती उडे द्या. अयो गजिया, याच्या काचा BMW छोड़ के लाल डब्बे में काय को लेके आया रे? अरे सरकारी BMW है. कसं आहे, तुला नाही कळणार. नमस्कार मंडळी, म्या मालभेनकर. मी अनेक स्टेजवर असे माईक लावलेले आहेत, पण त्या स्टेजला म्या कधी त्या माईकवर बोललेलो नाही आयुष्यामध्ये. पण ह्या स्टेजला मी ह्या माईकमध्ये बोलणार आहे. ह्यो आमचा गजा. ह्या पोराला म्या वचन दिलं होतं की तुझ्या स्वागतासाठी मांडव म्याच बांधणार, आणि तसा तो मी बांधलेला आहे. एवढा मोठा झाला माणूस हो, पण गावाला विसरलेला नाहीये. स्वतः पण पुढे गेला आणि गावाला पण पुढे घेऊन गेलेला आहे. मी सगळ्यांच्या समोर आज सांगतो, प्रत्येक गावात जर असा गजासारखा पोरगा जर तयार झाला ना, जन्माला आला ना, तर प्रत्येक गावाचा विकास हा पक्का. नाही तू बोल, तू बोल. नाही घे, तू घे. नमस्कार. आज तुम्ही समधी इथं माझ्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आज मी तुमचा गजानन म्हणून नाही, तर गजा म्हणून बोलणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, असं कधीच वाटलं नव्हतं की आपण इथे समधी असे एकत्र जमू, आपल्या गावचा विकास होताना बघू. हे समजा श्रेय माझं एकट्याचं अजिबात नाही. ह्याला लय माणसं कारणीभूत आहेत, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा बा. त्याने जे काय लहानपणी शिकवलेलं, समजवलेलं, ते कुठेतरी भिनलं जाऊन रक्तामध्ये. लय अडचणी आल्या. अहो, पण ते शेवटी हाडाचा शेतकरी नव्ह. अहो, त्याला माहिती आहे, नापीक जमिनीत बी घाम गाळा नव्ह, किती सुपीक होत्या. आणि नेमकं तीच त्याने हेरलं बघा. आणि माझ्या हातात नांगर त्याच्या बदल्यात पेन दिलं त्याने. त्यासाठी तुमच्या पोरासने बी शिकवा. अहो, शिक्षण लय महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काय बी नाही बघा. त्या काळात माझ्या बानं मला शिकवलं, म्हणून आज मी इथे उभा आहे. असा मला घडवायला जेवढा माझा बा जबाबदार आहे नव्ह, तेवढंच माझा मित्र भीम्या, बंड्या. लय रमलो मी यांच्यात. आणि देवानं अशीच कृपा माझ्यावर ठेवली. ती अगदी मुंबईत गेलो सुद्धा मला ही मैत्रीची साथ तशीच लाभली. शहरात बी मला चुलबुल आणि मुत्तुस्वामीसारखा मित्र भेटला. त्यांनी मला लय मदत केली. आज मी जो काय इथं उभा आहे, तो माझा मित्र चुलबुल आणि मुत्तुस्वामीमुळे इथं उभा आहे. मागाशी मालबेनकर म्हटलं की प्रत्येक गावात एक गजा असेल तर गावचा विकास होईल. पण मी तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक गावात एक गजा असण्यासाठी प्रत्येक शहरात असं 100 चुलबुल आणि मुत्तुस्वामी असलं पाहिजे, तेव्हाच ह्यो गजा तयार होईल. मला शहरात गेल्यावर सुद्धा माझ्या मित्रांनीच सारलं, आयुष्यात 2 माणसं तरी अशी जोडा की ती तुमच्यावर किती बी वाईट वेळ आली नव्ह, की तुमची साथ सोडून कधी जाणार नाहीत. इंग्रजी येत नव्हतं म्हणून इंटरव्ह्यूमधनं हाकलून काढलं होतं मला. तेव्हा मला कळालं
मुंबईला पाठवताना जेव्हा मी माझ्या 12 नकार दिला तेव्हा त्याला कसं वाटलं असेल. त्याचा स्वप्नांचा पार चक्काचूर झाला. तुम्हाला किती जरी अडचण आलं नवं तर तुमच्या आईबाचा चेहरा आठवा आणि एका क्षणात त्यांचा त्यागाचा विचार केला नवं समजा जग जिंकाल तुम्ही. मला अजून बी आठवते लहानपणी बा मला देवळात घेऊन जायचं आपल्या खांद्यावर बसून. पण आता मला कळते की स्वतः देवच मला खांद्यावर बसून मंदिरात नेत होता. अपयश आलं खचुली बी पण माझ्या बाचा संस्कार मी विसरलो नाही. स्वावलंबनाचे ध्यान हेच खरे ब्रह्मज्ञान. मूर्ती होते तीच महान असो थोरवाला स्वावलंबी बना आणि आपल्या आईबाला कधी विसरू नका. सगळ्यात महत्वाचं स्वतःला असं घडवा की तुम्ही कुठे बी जाऊ द्या. गावठी शब्द ऐकल्यावर तुम्हासने अपमान नाही अभिमान वाटला पाहिजे.